मुंबई महापालिका काँग्रेस सोबळावर लढणार, आम्ही ठाकरेंसोबत जाणार नाही, काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचा मोठा दावा। तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। और अभी तक कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है, ये कभी भी कांग्रेस ने नहीं कहा और नहीं कही। महाविकास आघाड़ी अकेले थोड़ी है, वो सारे मिलके हैं। मुंबई में हम सिर्फ और सिर्फ कांग्रेस अकेली लड़ेगी और अकेली लड़नी चाहिए, ये बात हमने हमारे पब्लिक या हमारे जो पॉलिटिकल अफेयर कमेटी में हमने रखी है। सुरुवातीला वेगवेगळे लढू नंतर आघाडी होऊ शकते, असंही भाई जगताप म्हणाले। काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा या तर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही। आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता सुद्धा आम्हाला उद्धवजी ठाकरे असू द्यात किंवा राज ठाकरे असू द्यात किंवा आणखीन कोणी स्वबळावर लढताना आम्हाला कुठल्याही पक्षाचं बरोबर आमच्या बरोबर बंधन नको, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे। भाई जगतापांना बोलायचं असेल तर बोलू द्या, खासदार संजय राऊतांनी यावर बोलणं टाळलंय। बोलू द्या, बोलू द्या। भाई जगतापांचं बोलणं त्यांना लखला, आम्ही तुमच्यासमोर हात पसरले नाहीयेत, मनसे अध्यक्ष अविनाश अभ्यंकरांची प्रतिक्रिया। भाई जगताप असं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर निवडणुकीनंतर मनसेला सोबत घ्यायचं की नाही याचा आम्ही विचार करू, मात्र असं अजून काही झालं नाही। पण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। लोकशाहीत प्रत्येक पक्ष आपले निर्णय घेत असतो, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो, त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल। बिहार विधानसभा निवडणुकांची काँग्रेसला धास्ती, त्यामुळेच भाई जगताप असं बोलले असतील, राम कदमांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र के एक कांग्रेस के नेता बयान दे रहे हैं कि वो राज ठाकरे के साथ नहीं जाएंगे। पिछले 2 महीने से इनकी नजदीकियां क्या बिहारी देख नहीं रहा? क्या देश की जनता देख नहीं रहा? किस प्रकार से पत्रकार वार्ता राज ठाकरे को लेकर के कांग्रेस के नेताओं ने की, ये क्या देश ने देखा नहीं? पर केवल और केवल मुंबई और महाराष्ट्र की भूमि पर कांग्रेस और राज ठाकरे की नजदीकी बिहार के चुनाव में कांग्रेस का हार का कारण बनेगी। इस कारण ये नौटंकी और झुठलाने वाली बातें कांग्रेस के नेता द्वारा कही जा रही है। भाई जगताप काँग्रेसचे मोठे नेते, जगतापांनी कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या असतील, ईश्वरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। भाई जगताप एक कांग्रेस के बहुत बड़े महाराष्ट्र के लीडर है, वो यूनियन के भी लीडर है, वो कार्यकर्ताओं के कैडल में काम करते हैं। जो कार्य करते हैं उनका क्या कहना है वो सुनने की उनको बहुत अच्छी आदत भी है और अच्छी तरह सुनते हैं। तो उन्होंने जो प्रस्ताव जो बोला है वो कार्यकर्ताओं को क्या लग रहा है वो उन्होंने कहा है, और वो कहने के बाद उन्होंने ये भी कहा है कि हमारे जो पक्ष के नेतृत्व होते मेरे से भी बड़े, उनके पास हम कार्यकर्ताओं के मन में क्या है वो रखेंगे और रखने के बाद वो तय करेंगे। फिलहाल उद्धव जी के साथ हमें
अभी ऐसा लग रहा है कि नहीं जाना है और राज ठाकरे उनके साथ है, तो उद्धव जी के साथ ही नहीं जाना है तो उनके साथ जाने का सवाल ही नहीं आता। इसका मतलब है उन्होंने किसी को भी ठुकराया नहीं है, उन्होंने कार्यकर्ताओं के मनोबल बढ़ाने के लिए जो कहना चाहिए एक लीडर को वो उन्होंने कहा है। तर भाई जगताप सारखा माणूस कधी नगरसेवक म्हणून निवडून आला नाही, पाठच्या दारातनं निवडून आलेला माणूस जर असं बोलत असेल, नरेश मस्के यांनी टीका केली आहे। निमित्त मला एवढंच की विदाउट दारू नसलेला आणि वात नसलेला हा ॲटम बॉम्ब आहे, लक्ष्मी बॉम्ब आहे, परंतु त्यात दारू पण नाही आणि त्याला वात पण नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा उपयोग काही नाही आहे। हा नकली फटाका आहे आणि तो उद्धव साहेबांच्या त्या प्रांगणामध्ये त्यांच्या त्या परिवारात फुटला आणि त्यांचा सत्यानाश केला त्याने, एवढंच मला म्हणायचं। हा नकली फटाका आहे, त्याच्यामध्ये काही दम नाही आहे, त्यांनी वाटोळं केलेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षात। महाविकास आघाडीचे नेते भाई जगताप म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत मुंबईत युती करणार नाही, स्वबळावर लढणार। याच्यावरती माझी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा ज्या राजसाहेबांचं नाव म्हणजे आपण स्वाभिमानी म्हणतो आणि राजसाहेब खूप मोठे नेते आहेत, लोकाभिमुख नेता आहे की ज्यांना लोकांची फार मोठा प्रतिसाद असतो आणि त्यांना भाई जगताप सारखा माणूस की जो कधी नगरसेवक म्हणून पण कधी निवडून आला नाही, तेही पाचच्या दाराने निवडून आलेला माणूस आहे, तो जर अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलत असेल तर मनसेच्या नेत्यांकडनं त्याच्या संदर्भात प्रतिक्रिया घ्यावी। मी काय प्रतिक्रिया देणार? तर काही दिवसापूर्वी राज ठाकरेंच्या दीपोत्सवाचा श्रेय सरकारनं लाटल्याचा आरोप हा सरकारच्या मनाचा कटुपणा आहे, खोटं बोलताना माहिती घेऊन बोला, अविनाश अभ्यंकरांची प्रतिक्रिया। फटाक्यांची आतिषबाजी जी रोज संध्याकाळी 7:30 वाजता आहे ती 17 ते 26 आहे, हे त्यांनी मेंदूत घालावं। हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपण जर एखाद्याबद्दल जेव्हा बोलतो, जेव्हा आपण स्वतःला ते क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतो, त्यातनं ते पळवाट काढतील काहीतरी, परंतु निदान मनाचा मोठेपणा दाखवून तो उल्लेख केला असताना तर महाराष्ट्राला बरं वाटलं असतं। कारण तुम्ही त्या एक्स पोस्टच्या खालच्या लोकांच्या कमेंट वाचा, लोक काय म्हणतात ते। आता दिवाळीचे मुहूर्त आहेत म्हणून आम्ही जरा शब्दांचा वापर कमी करतोय, ना तर उत्तर त्यांच्या शब्दात त्यांना चांगलं दिलं असतं। तर आम्ही कुठलीही जाहिरात केली नाही, पर्यटक आकर्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण कसलाही गैरफायदा घेत नाही। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। अजिबात नाही टाकलेलं आमच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि संचालक पर्यटन विभाग यांच्या माध्यमातून जे उत्सव पूर्ण राज्यामध्ये साजरे केले जातात त्या उत्सवांची माहिती ही लोकांपर्यंत जाण्यासाठी कदाचित ती प्रसारित केली असेल, परंतु याची मी सविस्तर चौकशी करतो। मी गेले 3-4 दिवस झाले मतदारसंघामध्ये गावी दिवाळीसाठी आहे, पण अशा पद्धतीने नेमकं कुणी टाकले याची अधिकृत माहिती मी आमच्या अधिकाऱ्यांकडून आजच घेतो आणि निश्चितपणे त्याची माहिती घेतल्यानंतर। मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पार्टीचे वेगळे होण्याचे सूर आम्ही महाविकास आघाडीचा भाग राहणार नाही, अबू आझमींची माहिती। समाजवादी पार्टी भी ऐसे लोगों के साथ बिल्कुल इलेक्शन नहीं लड़ेगी जो बेगुनाह 12 लोग 19 साल तक जेल में पड़े रहे, फांसी के कोठरी में डाल दिया गया। निचली अदालत के फैसले के बाद जब हाई कोर्ट का फैसला आया तो बेगुनाह है और मैं प्रूफ कर दूंगा कि इनकी कोई गलती नहीं, इनको 19 साल तक जेल में रखा गया और जेल में रखने वाले पकड़ने वाली यही कांग्रेस पार्टी थी। हमने कितनी बार बात किया था उस वक्त आर पाटिल साहब से इनकी बेगुनाही दिखाने के लिए, ये सुनने को तैयार नहीं थे। अब ये छूट गए ना तो कांग्रेस पार्टी के अध्यक्ष कहती हैं कि हमें ये छूटे कैसे, इनकी अपील जल्दी करो। महेश कोठारेंची सून अडकली आहे, त्यामुळे महेश कोठारे भाजपचं कौतुक करतायत। किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। ते कलाकार आहेत, बरोबर आहेत, सुनबाई अडकले एका ऍक्सिडेंट मध्ये, कसं वाचवायचं अशी मुक्ता फळं सुमन उधळल्याशिवाय आणि जी काय एक संस्कृती तयार होते, मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे, म्हणजे त्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं आणि शौर्याबरोबर कौर्य पण दाखवलं. संघापासून अजित पवार 4 हात दूर काय? तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यक्रम सुद्धा अजित पवारांनी टाळलाय. इमारतीचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या शुभ हस्ते झालं. आज हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु राजकारणाचा भाग म्हणून काही मंडळींनी चर्चा केली की या नगर परिषदेचं नाव केशव बळीराम हेडगेवार आहे आणि आमदार राष्ट्रवादीचा आहे. हे परत नाव लावणार नाही. परंतु मला एवढं सांगायचं मावळच्या मायबाप जनतेला, हा सुनील शेळके भारतीय जनता पक्षामध्ये घडला, लहानाचा मोठा झाला आणि ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आज या मावळ तालुक्यात विकास कामं करतोय त्या अजितदादांनी देखील मला कुणाचं नाव पुसण्याची शिकवण दिलेली नाही आणि त्यात आम्ही राष्ट्रवादीचा आमदार असतो तरी करून दाखवलं. आमच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलण्याचे अनिल पाटील यांना कुठलेही अधिकार नाहीयेत. मी शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केलाय. शिरीष चौधरींचं अनिल पाटलांना प्रत्युत्तर. जे आमदारांनी बेतल वक्तव्य केलं, कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही अधिकार आहेत नाही, ते त्यांच्या पक्षाचे आहेत आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे. पालकमंत्री माननीय गुलाब भाऊंच्या नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे माननीय गुलाब भाऊंना, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, वरिष्ठांना आहेत आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबाने आणि त्या पद्धतीने आम्ही अंमळनेरमध्ये कार्य करणार आहोत. ज्या ठिकाणी युती करणं शक्य नाही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी एकत्र बसून चर्चा करावी. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. महायुतीच्या संदर्भामध्ये राज्य समन्वय समितीची जी बैठक झाली साधारणतः दिवाळीच्या पूर्वी, त्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे आणि ते जे काय ठरलं प्राथमिक त्याचा अहवाल हा राज्य समन्वय समितीकडे द्यायचा. लाडकी बहीण योजना निर्मळ हेतूने सुरू केली होती. त्या काळात पुरुषांनी अर्ज भरून फसवणूक केली. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एका निर्मळ हेतून महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्यावेळी आपण महिलांच्या घरामध्ये जाऊन, शेतात काम करणाऱ्या महिलांच्या शेत बांधावरती जाऊन आपण महिलांचे फॉर्म भरून घेतले. ऑनलाईन फॉर्म भरायला सुद्धा आपण परवानगी दिली. त्या काळात काही लोकांनी, काही म्हणजे पुरुषांनी सुद्धा असे फॉर्म भरले, चुकीची माहिती गोळा करून येणे प्रकारे सरकारची फसवणूक केलेली आहे. योजना होती लाडक्या बहिणींसाठी, तर ज्यांनी केलं हे नको करायला पाहिजे होतं. पण निश्चितपणे त्याची सुद्धा चौकशी होईल आणि सरकारला फसवून जर कोणी लाभ घेतला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. रोहित पवारांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. RSS वर बंदी घालावी असं म्हणणं हे दुर्दैवी आहे. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो, त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल. त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो, विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो. आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी रोहित पवार अशी वक्तव्य करतायत. RSSच्या कामासंदर्भात टीका करणं अयोग्य. नरेश मस्कींची रोहित पवारांवर टीका. बघा, रोहित पवार, जयंत पाटील यांची नेतृत्वाची लढाई आहे आणि RSSच्या संदर्भात बोललो तर मी प्रसिद्धीला येईल, मला मीडिया दाखवेल, मी मीडियामध्ये चालेल, याकरता अशा पद्धतीने त्यांची वक्तव्य आहेत. जे RSSने देशहिताचं काम करत असतात, ज्या ज्यावेळी देशामध्ये महाप्रलय येऊ द्या, संकट येऊ द्या, ते RSSची मंडळी त्या ठिकाणी जाऊन काम करतात. एक खासदार भाजपचा होता, पण RSSनी अप्रत्यक्षरित्या जे काही काम वाढवलं आणि भाजपची त्या ठिकाणी केंद्रामध्ये सत्ता आलेली आहे,
त्यामुळे RSSच्या कामासंदर्भात रोहित पवार सारख्या मंडळींनी टीका करू नये. केवळ प्रसिद्धीत होतात राहण्याकरता अशा पद्धतीने ते टीका करतात. विधानसभेत सगळीकडे पैसे वाटले पण एकटे पडले. बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर टीका. विधानसभेला वाटलेच ना, पैशाचा जेवढा आलेला होता ना तसं जिरविला. सगळ्या मतदारसंघात पैसे वाटले पण म्हटलं आमचंच सगळं येतं, एकटाच राहिला कुणी नाही बरोबर असं. त्याच्यामुळे तसं काही नसतं. जनता बरोबर पाहिजे, असं कुणाच्या चक्केपंजाने काही होत नसते. त्याच्यामुळे काही होत नाही. ही कुणी एक वेगळं काही नाही. आम्ही कुणाबरोबर लढणार आहे जे आमच्या विरोधात असेल त्याच्यासोबत. आम्हाला कोणा व्यक्तीवर लढायचं नाही. आम्हाला आमच्या तत्त्व घेऊन, आमच्या शेतकऱ्यावर झालेला अन्याय घेऊन, आमच्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने आम्हाला लढायचं. त्याच्यामुळे समोर कोण लढतंय, वेगळे लढतात का, भांडणं करतात का, काही नाही हो. हे दिवसा भाषव्या देतात तर रात्री एकत्र बसलेले असते. हे सरकार फसवेगिरीचं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम या सरकारने केलं आहे. बजरंग सोनवणेंची टीका. हे बघा, सरकार हे फसवेगिरीचं सरकार आहे हे 100% खरं आहे. सरकारने 2-3 विषय केले. सरकारने जी मदत जाहीर केली त्याच्यामध्ये जिरायती, हंगामी आणि 12 म्हणजे असे 3 वर्गवारी केल्या. तर या वर्गवारीसुद्धा कापूससुद्धा जिरायतीमध्ये घेतला. आता कापूस कसा जिरायतीत होतो, जिरायती पीक म्हणजे 3-4 महिन्यात येणार, कापसाला 5-6-7 महिने लागतात. तर ते कमीत कमी हंगामीमध्ये तरी घ्यायला पाहिजे. आणि 12 पीक जे आहे ते तुमचं म्हणजे बागायती, तो ऊस आहे. ऊससुद्धा काही ठिकाणी जिरायती असले खोटे धंदे केले आणि फक्त जिरायतीची मदत आता पडते. कुठलीही बागायतीची मदत पडली नाही किंवा हंगामीची मदत पडलेली नाही आहे. आणि तीसुद्धा जी मदत पडते त्या मदतीसुद्धा फक्त तुम्हाला जिरायतीसाठी जी 8,500 म्हणलं तेवढीच मदत पडते. म्हणजे 8,500चीच मदत आहे. त्याला जी 10,000 म्हणले परत देणार ती सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे ही फक्त तोंडाला पाणी पुसायचं काम या सरकारने केलं. नाटकी सरकार आहे. शेतकऱ्याच्या बाजूनं, बळीराजाच्या बाजूनं, बळीराजाला उभं करण्यासाठी काम करणारे सरकार नाही. हिंगोलीत महायुतीत बिघाडी. जिल्हा परिषद निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत करू, संतोष बांगर यांची प्रतिक्रिया. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय यांच्या आपल्या माध्यमातूनच आम्ही सुद्धा ऐकलंय की ज्या ज्या ठिकाणी युती होत असेल त्या त्या ठिकाणी, शक्य असेल त्या त्या ठिकाणी युती करा. ज्या ज्या ठिकाणी युती होत नसेल त्या त्या ठिकाणी आपण स्वबळावरती लढवण्याची तयारी आपण करा. तर आम्हाला असं वाटते की मागच्या बाळापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा भाजपने आमच्यासोबत युती केली नाही. त्यामुळे यावेळेस सर्व शिवसैनिकाची इच्छा आहे की आपण मैत्रीपूर्ण लढत लढवायची, कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही. तर हिंगोलीत भाजप स्वबळावर लढण्यासाठी तयार. माजी आमदार गजानन घुगे यांची माहिती. सर्वांचं असं ठरलेलं आहे की युती करताना आपण सर्वांनी जिल्ह्यामध्ये दिल्यावर बसावं, चर्चा करावी, मार्ग काढावा, तडजोड कराव्या. आणि तडजोडी अंती जर या ठिकाणी तुमची युती नाही झाली तर ते आम्हाला त्या ठिकाणी प्रदेशाला सांगायचं आहे की बाबा हिंगोली जिल्ह्यामध्ये आमची तडजोड होत नाही, मार्ग निघत नाही. त्याच्यानंतर पक्ष वरच्या लेवलवर म्हणजे मुख्यमंत्री महोदय असतील, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, एका ठिकाणी बसतील आणि नंतर आपल्याला निर्देश देतील की हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वतंत्र लढा किंवा युती करा. परंतु काही उतावळेपणा राजकारणामध्ये करून जर स्वतंत्र लढण्याची भाषा करत असतील तर निश्चित त्याने स्वतंत्र ते जर लढत असतील तर भारतीय जनता पार्टी सुद्धा स्वतंत्र लढेल. कबूतरखान्याचा वाद पुन्हा पेटणार. 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचं उपोषण. बघा, ज्याला भगवान महावीरच्या अंतिम देशनावर, भगवान महावीरच्या शब्दावर ज्यांना विश्वास आहे, जे धर्माला मानतात, जे जीव द्यायला मानतात, ते लोक माझ्याशी येणार आहेत. आणि आता मी सांगू शकत नाही की तिथे किती लोक बसणार आहे, पण मला अनुमान आहे की सांगू शकत नाही, कारण की मी विलेपार्लामध्ये पूर्व आंदोलन केलं होतं. तिथं कमसे कम अख्ख्याच रात्री कमसे कम 30-40 लोक एकत्रित झालेले होते. आताही मला विश्वास आहे की प्राण्याच्या रक्षणासाठी एका दिवसासाठी आझाद मैदानामध्ये एकत्रित व्हावं. 1 तारखेपासून. हा 1 नोव्हेंबरपासून बसणार आहे मी. आणि तिथं परमिशन घ्यायसाठी मी ॲप्लिकेशन लिहिलेलं आहे. जसा मला तिचा जबाब मिळेल मी अनशनला बसते.